बरेच जण आहे ना दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की अक्षरशः नाकं मुरडतात. कारण की ह्याची भाजी आहे ना कोणाला जास्त खायला आवडतच नाही. आणि माझं काही वेगळं नाहीये, मलाही दुधी भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. पण दुधी भोपळ्यापासून तयार केलेला एक पदार्थ आहे जो मी खूप जास्त आवडीने खाते, ते म्हणजे दुधी भोपळ्यापासून तयार केलेले धपाटे. खूप छान असे हे धपाटे बनवून तयार होतात. त्यासाठी आहे ना एक दुधी भोपळा मी साल काढून किसून घेतला. त्याच्यामध्ये आहे ना 2 चमचे ज्वारीचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ टाकलं. आवडीनुसार थोडेसे तिखट, मीठ, मसाले टाकले आणि वरतून आहे ना थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. जेवढं जमेल आहे ना तेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ छान असं मळून घ्यायचंय. म्हणजे दुधी भोपळा किसून झाल्यावरती त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं. त्या पाण्यामध्ये थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि गरज लागल्यासच आहे ना वरचं पाणी वापरून पीठ छान असं मळून घ्यायचं. आता पीठ इथे छान मळून झाल्यानंतर ओल्या फडक्यावरती आहे ना एक-एक करत अशा पद्धतीने धपाटे छान असे थापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला असे होल करून घ्यायचे आहेत. गरम-गरम तव्यावरती आहे ना हे गरम-गरम धपाटे छान असे शेकून घ्यायचे. वरतून तेल किंवा तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने ना खरपूस भाजून घ्यायचे. बरं, आता ह्या धपाट्याचं वैशिष्ट्य म्हणजे आहे ना हे दिवसभर मऊसूत राहतात आणि खूप छान लागतात चवीला. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.